9 अध्याय 9 श्री गणेशाय नमा. घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती. ब्राह्मण भोजन स्वामी नामाची जपद्याने अखंडित चालती. दिगंतरी गाजती ख्याती. कामना धरुणी चित्ती. बहुत लोक दर्शना येती. अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैश्याधिक शूद्र आणि अनामिक पारशी यवन भाविक दर्शना येती धावणे. यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पै. किती वर्णावे महिमान तेथे. जेथे अवतरले परब्रह्म हे ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागली. असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेशत आनंदमय झाले. चित्त समाधान वाटले. जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य. स्वामी सेवा सकळीक तिच्या हस्ते होत असे. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी. तरी आपणा लागून द्रव्य काही देईन. बाईशी द्रव्य भोग पूर्ण आनंदले तिचे म्हणे मी इतुके करीन 2 सहस्त्र रुपये द्याल की. ते म्हणती बाईशी इतके कार्य जरी करीती तरी 10 सहस्त्र रुपयाने देईन सत्य वचन हे. बाई विस्मित झाली अंतरी. ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी. संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करीती. बाई आनंदली चित्ती म्हणे मी प्रार्थनीय स्वामी प्रती कार्य आपले करीन. बाई स्वामीशी बोले वचना हे गृहस्थ थोर कुलीन परिपूर्व कर्मे या लागून ब्रह्मा संबंध फेडिती. तरी आता कृपा करून मुक्त करावे व्याधीपासून. ऐशी ऐकता वरदानी समर्थ तेथून उठले. यवन स्मशानभूमीत आले तिराज त्वरित. एका नूतन खाचेत निजले खाटी टाकून. सेवे करी शंकररावासी म्हणती लीला करून ऐशी चितविले. तुमच्या मरणाशी निसंशय मानशी धरावा. शंकररावे तया दिवशी खाना दिदला फकीराशी आली. शेखनूर दर्ग्याशी एक कफनी चढविले. मग काही दिवस लोटत स्वामीराज आज्ञापित. बारीक वाटून निम्नपत्र 10 मिरे त्यात घालावे. ते घ्यावे हो औषध त्याने जाईल ब्रह्मसंबंध. झाल्या स्वामीराज वैद्य. व्याधी पळे आपणची. प्रकृतीशी आराम पडला. राव गेले स्वनगराला. काही मास लुटता तयाला. ब्रह्मासंबंधे सोडिले मग पुन्हा आनंदेशी दर्शन आले. अक्कलकोटाशी घेऊन स्वामी दर्शनाशी आनंदित झाले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्त्र. ऐसा केला निर्धार. त्यांनी काय करावे. महाराज आज्ञापिती. गावाबाहेर आले मारुती. तेथे चुने कच्ची निश्चिती. मग मठ तुम्ही बांधावा. ऐशिया एकांत स्थानी राहणार नाही कोणी. ऐशी विनंती स्वामी चरणी कारभारी करिता ती. सर्वानुते तेथेची मठ बांधिला. चुन्ने कच्ची कीर्ती शंकररावाची अजरामर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत सदा परिसृत भाविक भक्त. 9वाध्याय गोळा. श्री स्वामी राजा परणमस्तु शुभ भवतु. बोलो श्री स्वामी समर्थ महाराज की जय.